सायरा. साधनेच्या सगळ्या पातळ्यांमध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात, पण त्यातल्या त्यात सोपी साधना कुठली ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. शक्य तितकं शुद्ध आणि पवित्र होणं आणि संपूर्ण गुरुवर निष्ठा असणं, असं जर शक्य असेल तरच ज्ञान प्राप्त होऊ शकतं, किंवा तुम्ही सगळ्या इतर जीवनातून अलिप्त होऊ शकता. सगळ्या गोष्टींचं एकच खरं मूळ असं आहे की गुरुठाई रचलेलं मन हे आत्मस्वरूप आहे, आणि तुम्हाला आत्मस्वरूपाची ओळख करून देणं, किंवा तुम्हाला ओळख आहे पण त्याची जाण करून देणं माझं काम असतं. पण तुम्ही सगळे दिव्य आहात, असामान्य आहात, हे निर्विवाद सत्य आहे. कारण तुम्हाला देवाविषयी प्रचंड ओढ आणि प्रीती वाटणं हे तुमच्या परमभाग्याचं कार्य आहे, आणि तुम्ही ते अतिशय आवडीने आणि प्रेमाने करता. पण त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्याच भावनांकडून, तुमच्याच संकल्प विकल्पांकडून, तुमच्याच काल्पनिक जगातून तुम्हाला त्याचा त्रास होत असतो. कारण तुम्हाला त्यातनं बाहेर काढणं हे माझं खूप महत्त्वाचं कर्तव्य मी समजतो. अत्यंत सोपी पद्धत साधनेची, आत्मस्वरूपात नित्य राहणं. आता लोकांना हे कळत नाही की आत्मस्वरूप म्हणजे काय. मी बरेचदा तुम्हाला या गोष्टीबद्दल बोलले. आपल्या गुरु चरणी जेव्हा मस्तक ठेवता आणि जी अवस्था तुमची निर्माण होते ते तुमचं आत्मस्वरूप आहे, ती तुमची स्थिती आहे. आपल्या गुरुच्या सानिध्यात जी मानसिक अवस्था बदलते ती आत्मस्वरूपाची. तुम्ही आतल्या कोशात जाता, आश्रमात गेलात, बाबांना भेटलात की तुम्ही आपोआप आतला दरवाजा उघडला जातो, आणि ती आत्मस्वरूप स्थिती तुम्हाला टिकवून ठेवणं म्हणजे साधना आहे. आणि ही जर आत्मस्वरूप स्थिती तुम्हाला सहज लाभली तर कितीतरी फायदे तुम्हाला सहज होतात. म्हणजे तुमचे संकल्प विकल्प आपोआप नाहीसे झाल्याने तुमच्या हृदयाची ती हुरहुर संपते, तुमची भीती संपते, तुमची काळजी संपते. कारण तुम्ही सतत दिव्य अवस्थेत जगत असता. कारण ह्या अवस्थेत तुम्हाला ना तुमच्या कुटुंबाची आठवण येत, ना तुमच्या कर्तव्यांची आठवण येत, ना तुमच्या स्वप्नांची आठवण येत, ना इतर कुठल्या तुमच्या संकल्पाची आठवण येते. म्हणजे तुम्ही सद्गुरू ठाई पोचलात की जी मानसिक अवस्था असते ती तुमचे आत्मस्वरूप आहे. तर त्या अवस्थेला तुम्ही टिकवून ठेवायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करा. पण काय असतं, जरासं जरी मन इथे हललं की पुन्हा इतर सगळे गुण दोष जडतात. पण त्या अवस्थेला जास्तीत जास्त पोहोचणे, त्यासाठी तुम्ही किती ध्यान करा, जप करा, त्याला काही उपयोग होत नाही. त्याचा काहीही उपयोगच होत नाही. कारण तुम्ही कितीही केलं, कितीही साधना केली, काही पण तुमचा विवेक नसेल जागृत तर उपयोग नाही. कारण गुरुठाई गेल्यानंतरच हे वैराग्य प्राप्त होतं. त्या वैराग्याने आपोआप देहबुद्धी नष्ट होते. या सगळ्या गोष्टी सहज सोप्या होतात. म्हणजे तुम्हाला काही सायास करावे लागत नाहीत. कारण देहबुद्धी नष्ट झाल्यानंतर आपोआप अहंकार नष्ट होतो. अहंकार नष्ट झाला की उगाच दिखाऊपणा, शोपणा हे राहत नाही आपल्यामध्ये. देहाविषयीचं अतिशय प्रेम, आणि कोणी तुमचा मान अपमान केला तर काही सुखदुःख वाटत नाही त्याचं. कारण बऱ्याच लोकांना मान अपमानाची, कोणी काही बोलेल ह्याची नित्य काळजी असते. आणि आपल्या हुद्द्याला, आपल्या पोस्टला किंवा आपल्या योग्यतेला कोणी कमीपणा दिलेला चालत नसतो. त्याच्यामुळे बरेचदा
तुम्हाला मनाची घालमेल होते. आणि इथे मनच मेलेलं आहे. तिकडे मनात कुठे देवाचं अस्तित्व मानायचं आहे तुम्हाला? जेव्हा मन संपूर्णतः मरतं तेव्हा तुम्ही आत्मस्वरूपात पोहोचता. बाकी तुमच्या कल्पना आपोआप नष्ट होतात. तुमच्या साधनेच्या कल्पना नष्ट होतात, देवाविषयीच्या कल्पना नष्ट होतात. लक्षात घ्या, हृदया जेव्हा परमेश्वरी स्पर्श होतो, त्याची जाण येते, त्या संपूर्ण जग बदलतं. तुमची बोलण्याची पद्धत, वागण्याची पद्धत, विचार करण्याची, ह्याचा तुम्हाला निक्षूनपणे त्याचे दोष काढायचे असतात. स्वतःला सुळावर देण्यासारखं असतं हे. आपला प्रत्येक दोष काढता काढता अंगावरची कातडी सोडल्यासारखं दुःख होत असतं. कारण दोषांना जायचं नसतं, कारण त्याला आपण आयुष्यावर पकडून ठेवलेलं असतं घट्ट. अहंकार तर जाता जातच नाही. पण गुरुठायी या गोष्टी सहज शक्य होतात. म्हणून ह्या युक्त्या आणि या सगळ्या युक्त्या भागवतात सांगितलेल्या. गुरुप्रीती हीच खरी भक्ती आहे. बाकी सगळे सोपस्कर त्याला काही अर्थ नाही. तुमच्या पूजा अर्चेला नाही, तुमच्या दान पुण्याला कशालाही अर्थ नाही. तुमच्या प्रेमळपणा, तुमचा स्वभाव ह्या कशालाही किंमत नाही. काही किंमत फक्त एकच, तुमचं गुरुठायी नातं किती पक्क आहे. तुमच्या गुरुला तुम्ही सर्वस्व दान करू शकता का, ह्याची तुम्ही स्वतःला खातरजमा करा. कारण मी तुम्हाला बरेच जण तुमच्या प्रत्येक मुवमेंट्सवर तुमचे आदर किती आहे, तुमचं प्रेम किती आहे कळत असतं. तुमची बोलण्याची पद्धत, उच्चारण्याची पद्धत, ही सगळी तुमची क्वालिटी सांगत असते, तुमची योग्यता कळत असते. त्यामुळे खऱ्या अर्थाने जर साधक असेल तर तो खऱ्या अर्थाने हरवून जातो. गुरु शब्द म्हणता तो आनंदाने बहरून जातो, कंठ आपोआप सद्गदित होतो. तर ते गुरुप्रेम. नुसतं मानापुरतं मान द्यायचं आणि आपल्याला काय वागायचं ते वागायचं, ह्याने तुम्हाला काही कधीच प्राप्त होणार नाही. मी तुम्हाला कळकळीने सांगतो की हे आत्मस्वरूप तुम्हाला प्राप्त झालेलं आहे, कारण तुम्हाला गुरु प्राप्त झालेला आहे. सुदैवाने तुमच्या पुन्हाही संधी नाही. तर त्या संधीचा योग्य उपयोग करा. चांगला सुज्ञ वैराग्यमय गुरु मिळणं खूप कठीण, आणि सुदैवाने आपल्याला बाबा मिळाले. जर त्याचा उपयोग आत्ता करून नाही घेतला, आत्ता तुम्ही त्या आत्मस्वरूपाचा आनंद घेतला नाही त्याचा, तर तुम्ही आयुष्यातल्या सुखाला मोकाल. कारण सतत चिंता, काळजी, कारण त्यामुळे तुमची कर्म तशी सरळ व्हायला लागतात. तुमच्या कर्मामध्ये लबाडी, कारण आपण लबाडच असतो. आपण प्रत्येकजण लबाड असतो स्वतःच्या बाबतीत. कारण आपण बोलतोय, वागतोय, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या असतात. सरळ वागायची पद्धत आपली असतच नाही. आपण कोणाशी एक बोलतो, कोणाशी दुसरं बोलतो, कोणाबद्दल बोलतो, कोणाच्या मागून बोलतो, हे, आणि कोणावर आपला राग, द्वेष, संताप कोणावर तरी काढत असतो. आणि आपल्या सत्कर्माचा अहंकार धरून बसतो. हे बघा, सत्कर्माचा अहंकारानं जळतच नाही. मी सात्विक आहे हा प्रचंड मोठा अहंकार. मी सज्जन आहे, मी सेवक आहे, या सगळ्या उपाध्या काढून टाका. जो मी जसा आहे तसा देवाचा आहे. मी देवाचा जवळचा आहे ही प्रचंड वाईट उपाधी आहे. कारण जेवढे देवाजवळ जाल ना तेवढे फसाल. पण देव तुम्हाला काहीच बोलणार नाही, तुमची कृती बघेल फक्त. कारण तुम्हाला जागृत करायची संधी मिळाली की तो जागृत करेल. पण तुमच्या प्रत्येक हालचालींवर, तुमच्या चालण्यावर, बोलण्यावर, बघण्यावर, प्रत्येक कृतीवर तुम्ही आत्मस्वरूपात विलीन आहात की नाही कळतं. आणि जो खरा आत्मस्वरूपात विलीन त्याला प्रत्येक जण कळत असतो.
आणि तो आत्मस्वरूपीत असणाऱ्या माणसाला ओळखतो सुद्धा. आणि तुम्हाला जर का ती संधी मिळते तर ती दवडा का. खऱ्या अर्थाने आत्मसुख आणि समाधीचा आनंद तुम्हाला घ्यायचा आहे. त्यामुळे इतर सोपस्कर कशाला हवेत. तुम्हाला काही नियम दिलेत पण ते नियम कडक नाही आहेत तुम्हाला. तुम्ही कित्येक जण नियम पाळतच नाही, ते धाब्यावर बसवून टाकता. आणि आपण किती वेळ लोकांना अरे नियम पाळा नियम पाळा असं किती वेळ सांगत राहणार. साधा सद्गुरूवर प्रेम करणं, निर्लेप निरपेक्ष, हे सुद्धा लोकांना जमत नाही. इतकी सोपी साधना कुठेच सांगितली जाणार नाही. बाकी तुम्हाला देव नाही, बाकी तुम्हाला कर्म नाही, बाकी सगुण निर्गुण आकार निराकार ह्या भानगडीत पडूच नका. ह्या भानगडीमध्ये तुम्ही पडूच नका. आणि तुम्ही सुज्ञ आहात असा आभासही निर्माण करू नका प्रश्न विचारू. तुमच्या प्रश्नामध्येच तुमचा अहंकार दडलेला असतो. आणि आम्हाला हे जमत नाही ते जमत नाही हे बोलण्याचा काळ कधीच निघून गेला. आयुष्य बाबांबरोबर काढलं. तुम्ही मनाचा अभ्यास का नाही करत. तुम्ही तुमच्या चित्तावर संस्कार का नाही करत. तुम्हालाच तुमच्या चित्तावर संस्कार करायचा आहे. तुम्हालाच त्याचे दोष काढायचे, तुम्हाला त्याचे दोष शोधायचे. कारण तुम्ही जेव्हा स्वतःला आत्मस्वरूपात पाहाल तेव्हा तुमचे दोष दिसतील. नाही हे नाही मी बोलायचं, हे नाही मी वागायचं, हे नाही मी करायचं. हे तुम्हाला आतून स्फुरलं पाहिजे. शिकवायचं किती. म्हणजे आपण एखाद्याला किती मार्गदर्शन करावं. तुम्हाला शांत होता आलं पाहिजे स्वतःहून. सोप्यात सोपा मार्ग आत्मस्वरूपात स्थिर होणं, तो मार्ग म्हणजे गुरुचरण. अमृताचं ते ते जे अमृताचं ठाणं आहे ना, ते वैकुंठात सुद्धा नाही असं संतांनी म्हटलेलं आहे. वैकुंठात सुद्धा याचं हे सुख मिळत नाही जे गुरुचरण अमृताने मिळतं, जे संत सहवासाने मिळतं. वैकुंठाचे देव सुद्धा त्याची लालसा धरतात. इतकं मोठं स्थान आपल्याला सहज प्राप्त होतं. कारण एखादी गोष्ट सहज मिळाली त्याची व्हॅल्यू कुठे वाटते. तुमच्या पूर्वपुण्याने तुम्ही सद्गुरूच्या पदरी येऊन पडलात, पण त्याचं सोनं करणं हे तुमचं काम आहे. सोन्याची जर लगड मिळाली आणि त्याचे दागिने नाही घडवले तर त्या सोन्याची किंमत काहीच नाही. जेव्हा तुम्ही दागिना घडवाल तुमच्या मनाचा नित्य अभ्यास कराल आणि स्वतःचे दोष काढाल, राग लोभ संताप ह्या सगळ्या गोष्टी दूर कराल, तेव्हा तुम्हाला आत्मस्वरूप म्हणजे काय हे कळायला लागेल आणि त्यात स्थिर राहता येईल. त्यासाठी मनावर संस्कार करण्यासाठी संतचरित्र वाचायची, त्यासाठी जप करायचा. इथे देवासाठी काही नाही आहे. तुम्हाला सत्वशील राहता यावं म्हणून सत्संग करायचा. कारण असं कोणी तुम्हाला सांगणार नाही काही गोष्टी. कारण तुमचे गुरुबंधू सुद्धा तुमच्याशी स्पर्धा करू शकतील कदाचित. त्यामुळे इतकं गुप्त राहायचं की कुठे काही बोलायचंच नसतं. त्या साधनेच्या गोष्टी गुप्त असायचं. सहज कोणाच्या तरी विचारात वाहून जायचं नाही. आपल्याला बरेच असं व्हायचं, एखादा माणूस भेटला की आपण त्याच्या विचारात वाहून जातो. थांबा तिथे. एखादा माणूस भेटला की परमिशन घ्या सद्गुरूची, तेव्हा मी ह्याच्याशी 1 मिनटंसुद्धा त्याच्याशी कॉन्व्हर्सेशन केल्याशिवाय काम करू नका. मी तुम्हाला सोप्या सोप्या गोष्टी, तो नित्य बरोबर आहे ह्याची जाणीव ठेवा. त्याला विचारल्याविषयी पाणीसुद्धा पिऊ नका. वॉशरूमला जाताही त्याला सांगून जा. इतकं तो तुमच्यामध्ये भिनला पाहिजे तर ते कार्य होतं.
या सोप्या सोप्या पायऱ्या मी तुम्हाला सांगतो, पण त्या तुम्ही आचरण कराल तर तुम्हाला त्याचा बेनिफिट आहे ना. नुसतं अध्यात्माचे पोवाडे गाऊन काही आम्ही आध्यात्मिक आहोत, आमचं आश्रम आहे, आम्ही आश्रमाची लोक असं बोलून काही होत नाही. पण तुमच्या ॲक्शन्स, तुमच्या कृती या सात्विकपणाचा कळस असला पाहिजे. तुमच्याकडून मुंगीला सुद्धा त्रास होणार नाही असे शब्द असावे. कसलीही राजकारणाची वृत्ती नसावी. कसलंही राजकारण करायचं, कसलंही प्लान करायचं नाही, कसलेही चुकीचे संकल्प करायचे नाही. इतकं मनाला जपावं लागतं. साधं सोपं सरळ. संकल्प विकल्प संपले की तुम्हाला कळेल कुठल्याविषयी विकल्पच, कोणाविषयी शंकाच येत नाही. निशंक होतं, मन हलकं होतं, त्रास सगळे संपतात आणि मनाने बांधून ठेवलेल्या खोट्या माया असतात त्या निघून जातात आणि मन तरंगायला लागतं. आयुष्यभर ध्यान करून न साधलेली गोष्ट ही सहज गुरुचरणावर साध्य होते. ब्रह्मानंद प्रदायक चरण, ब्रह्मानंदाचा आनंद देणारे ते चरण असतात. त्याची जादू या विश्वात नाही हो. विश्वात काही वैकुंठात सुद्धा नाही. कुठेही गेलात तरी हा आनंद नाही मिळणार. कुठेही गेलात तरी हा स्पर्श नाही मिळणार. तुम्ही आयुष्यात कितीही धन प्राप्त केलं, कितीही यश प्राप्त केलं, किती नावलौकिक केलं, किती शिक्षण केलं, ही जादू कुठे मिळणार. आणि हे सहज प्राप्त आहे. तुम्हाला कोणालाही कसलाही रोजीरोटीचा त्रास नाही आहे. तुम्ही सगळे सुखाने ऐशो आरामात जगता. देवाने सगळ्या सुखांची बरसात केली आहे. तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळतं. मिळतं की नाही. मग त्याच्यामध्ये विलीन व्हायला काहीच हरकत नाही आहे. आणि तुम्हाला देहबुद्धी विसरायची आहे. त्याला काहीच नको असतं. त्याला काहीही नको. फक्त तुमचा एकचित्त, तुमचं एकरूपीकरण. आणि प्रत्येक रोपट्याचं वृक्ष व्हावं एवढंच त्याचं मत असतं की तुम्ही मत्स्वरूप व्हा. आणि ही संधी ह्याच देहात परत नाही. ही संधी याच देहात. कारण पुन्हा जन्म घेऊन विस्मृती होते. जेव्हा नवीन बाळ जन्माला येतं त्याला काय गुरु कळतो, काही कळत. त्याचे जागृती वयाच्या 15व्या 16व्या वर्षी होते. तोपर्यंत तो अज्ञानात जगतो. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की आपल्याला आता शक्य नाही, आपण नंतर करू, पुढच्या जन्म करू, पण त्याच्यावर कल्पना आहेत बरं का. आता तुमची साधना जेवढी झाली ती पुढे चालू होईल, पण पुन्हा बाबा मिळाले पाहिजे. ते सर्वात कठीण आहे ना. सुदैवाने तुम्हाला मिळाले तर त्याच्याशी तशी लिंक जोडणं गरजेचं आहे. त्याच्याशी नातं जुळणं गरजेचं आहे. त्याच्याशी तसं जवळीकीचं नातं असणं गरजेचं आहे ना. ते नाही मिळालं तर काय व्हाल. किती लोकांना गुरु असतात, त्यांचं नातं जुळतं का प्रेमाचं, भक्तीचं? नाही जुळत. कितीही केलं तरी जुळत नाही ना. किती लोकांना शंका असतात, किती लोकांना डाऊट असतात, किती लोकांना व्यक्तिमत्वातले दोष दिसतात. ह्याच्यामध्ये तुम्ही अडकून पडाल. किती लोकांना असं वाटतं की हे असं केलं पाहिजे, ते तसं केलं पाहिजे. अरे तू तुझं बघ, तुझं कल्याण होऊ दे. तुम्ही नको त्या विचारात, संकल्प विकल्पात अडकलात ना, हाती आलेलं अमृताचं धन आहे ते नाहीसं होईल. तुम्हाला कळकळीची विनंती, आपल्या आत्मस्वरूपात स्थिर व्हा. आत्मस्वरूपाची जादू मी तुम्हाला सांगितली.
प्रयत्न करा, साध्य नक्की होतं. आनंद हाच त्याचा मूळ आहे. समर्पण हेच त्याचं मूळ. ते सहज होतं, कुठलाही दोष राहत नाही मागे. सहज मुक्त व्हा, सहज मुक्त व्हा. साईराम.